Oh
धर्म रक्षा मया अवतार
देवाच्या अवतार कार्याची लक्षणा मांडणारा चार चरणाचा सर्वांच्या पाठातला अभंग कृष्ण अष्टमी निमित्त आयोजित अशा कार्यक्रमातील कीर्तन रूपी सेवेसाठी हा अभंग निवडलेला श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने
भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्यातली आजची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे सोपवली। अचानकपणे माझ्याकडे सेवेचा योग आला। आदरणीय हरिभक्तीपरायण तानाजी दादा बेलेराव महाराज यांच्या सूचनेनुसार कीर्तनाचं नियोजन समोर आलं आणि गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने गुलालाच्या कीर्तनाचा योग माझ्याकडे आलेला आहे। भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री पुष्पवृष्टी गुलाल करण्याची पद्धत वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि त्या पद्धतीला अनुसरून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये अभंगाच्या अनुषंगाने यथामती जे चिंतन नियोजित वेळेमध्ये पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न करू। प्रस्तुत अभंगामध्ये देवाच्या अवतार कार्याचं लक्षण मांडत असताना विचार सांगितला की देव अवतार का घेतात। जसा देवाचा अवतार असतो तसा संतांचाही अवतार आहे, पण संतांच्या अवताराचं प्रयोजन आणि देवाच्या अवताराचं प्रयोजन एकच आहे का वेगवेगळं आहे। संत महात्मे अवताराला येऊन काय करतात, देव अवताराला येऊन काय करतो। संत महात्म्यांच्या अवताराचा हेतू, अवताराचा उद्देश आणि देव अवताराचा हेतू, अवताराचा उद्देश काय आहे हा विचार पाहत असताना दोघे अवताराला येतात, पण अवतार शब्दाचं स्पष्टीकरण काय। अवताराला येतात म्हणजे नेमकं काय करतात। अवतार शब्दाचं लक्षण मानलं जातं अवतरती इति अवतार हा। अव हा उपसर्ग आहे, तरती म्हणजे खाली येणे। अवतरती, अव हा उपसर्ग आहे, तरती शब्दाचा अर्थ खाली येणे। कुठून खाली यायचंय? दुसऱ्या मजल्यावरून खाली यायचंय का पहिल्याच मजल्यावरून पायऱ्या उतरून खाली जायचंय? नेमकं खाली येणं म्हणजे कुठून यायचंय? तर याची वेगवेगळी लक्षणं पाहता येते। वैकुंठ लोकातून इह लोकात येणं याला अवतार म्हणतात। तसंच उत्तम स्थितीतून सामान्य जीवापर्यंत येणं या स्थित्यांतराला अवतार म्हटलं जातं। उत्तम स्थितीतून खाली येणं, उत्तम भूमिकेतून खाली येणं याला अवतार असं म्हटलं गेलं। विचार चंद्रोदयाच्या दृष्टीनं ज्ञानाच्या सप्तभूमिका सांगितल्या। शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी, तुरीयेतून खाली येणं, पदार्थाभावीतून खाली येणं, असंशक्तीतून खाली येणं, सत्वापत्तीतून खाली येणं, उत्तम स्थितीतून खाली येण्याच्या प्रक्रियेला अवतार म्हणतात। मग हे तुम्ही ज्ञानाचा अवतार सांगायला लागला का संतांचा अवतार सांगायला लागला का देवाचा अवतार सांगायला लागला? देवाला सगळ्या भूमिका सारख्या, देव सगळ्याच भूमिकेत आहे।
खाली यावं लागतं का? नक्की लागतं. देव हा तुरीमध्ये असलेल्या भगवत भक्ताशी अनुसंधान साधण्यासाठी तुरीमध्ये जावं लागणार आहे देव. एखादा जर भगवत भक्त पदार्थ भाविनीमध्ये असेल तर देवाला पदार्थ भाविनीकडे जावं लागणार आहे. एखादा भक्त जर असंशक्तीमध्ये असेल तर देवाला असंशक्तीमध्ये जावं लागणार आहे. देव हा आपल्या स्थितीमध्ये आहे, पण तिथून तो भक्ताच्या स्थितीपर्यंत खाली येतो. त्याच्या या खाली येण्याला अवतार असं म्हणतात. मग का खाली यावं लागतं याची कारण मीमांसा पाहावी लागणार आहे. देव खाली का येतात? निश्चित देवाचं का खाली येण्याचं कारण कोणतं? का यावं लागतं खाली? याचं पहिलं उत्तर आहे समान सत्तेशिवाय साधक बाधक व्यवहार होत नाही. म्हणून देवाला सत्ता एक करण्यासाठी खाली यावं लागतं. आता तुम्ही इथं सत्ता शब्दाचा अर्थ राजकीय सत्तेकडे घेऊन जाऊ नका. अध्यात्मामध्ये सत्ता 3 प्रकारची सांगितली. पारमार्थिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता आणि त्या अनुषंगानं व्यावहारिक सत्ता सांगितली. 3 सत्ता आपल्याला सांगितल्या. पारमार्थिक सत्तेतनं तो व्यावहारिक सत्तेत येतो. व्यावहारिक सत्तेत म्हणजेच प्रातिभाषिक सत्तेत येतो. देव हा पारमार्थिक सत्तेतनं व्यावहारिक सत्तेत आल्याशिवाय देवाला कार्यच करता येणार नाही. पटवून देतो चिंतन. समान सत्तेशिवाय साधक वादक व्यवहार होत नाही. याच्यासाठी विचार मांडायचा आहे आपल्याला. एखादा गृहस्थ संध्याकाळच्या वेळेला झोपत असताना पाण्याचा तांब्या उशाला ठेवून तो झोपला. झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्याला तहान लागली. तो पाण्यासाठी खूप धावाधाव करू लागला, पण त्याला पाणीच मिळेना. पाणी तर त्याच्या उशाला आहे. पाण्याचा तांब्या उशाला ठेवून तो झोपलाय. पाण्याचा तांब्या उशाला आहे, पाणी त्याच्या जवळ आहे, पण स्वप्नामध्ये तो पाण्याचा शोध करू लागला. स्वप्नामध्ये त्याला त्रास होऊ लागला. पाणी पाणी पाणी, त्याला पाणीच मिळेना. पाणी तर जवळ आहे, त्याला पाणी का उपलब्ध होईना? पाणी त्याला पाहिजे ती सत्ता स्वप्नातली प्रातिभाषिक सत्ता आहे, आणि पाणी उपलब्ध आहे ती व्यावहारिक सत्ता आहे. सत्ता भिन्न आहे म्हणून व्यवहार घडला नाही. सत्ता समान असल्याशिवाय व्यवहार घडत नाही. देवाची सत्ता, भक्ताची सत्ता, जीवाची सत्ता यामध्ये एक वाक्यता किंवा समानता आल्याशिवाय देवाला कार्य करता येत नाही. म्हणून देव आपली सत्ता सोडून खाली येतो. त्याला अवतार म्हणतात. शिवाय आपला भक्त कोणत्या सत्तेत आहे हे देवाला त्याच्या सत्तेत कसं कळतं? आपला भक्त व्यावहारिक सत्तेत आहे, प्रातिभाषिक सत्तेत आहे का पारमार्थिक सत्तेत आहे? कारण भक्त जर संकटात असेल तर देव त्याच्यासाठी धावून येतो. निर्वाणी गोविंद असे मागे
संकट येऊ देत नाही. मग भक्ताची सत्ता आणि देवाची सत्ता एकच का भिन्न? देव पारमार्थिक सत्तेत, भक्त व्यावहारिक सत्तेत. मग व्यावहारिक सत्तेत असलेलं संकट देव पारमार्थिक सत्तेतून कसं बाजूला काढतात? देव हे पारमार्थिक सत्तेमध्ये आहे आणि भक्त हा व्यावहारिक सत्तेत आहे. व्यावहारिक सत्तेत असलेल्या भक्ताला संकटमुक्त करण्यासाठी देवाला पारमार्थिक सत्तेतनं व्यावहारिक सत्तेत यावं लागतं. या देवाच्या येण्याला अवतार म्हणतात. देव अवताराला येतो. कुठून येतो? वैकुंठातून, म्हणजे वैकुंठ लोकातून येतो का वैकुंठ स्थितीतून येतो? हा विचार खूप महत्वाचा आहे. मग वैकुंठ स्थितीतून येतो बरोबर आहे, पण वैकुंठ स्थितीतून वैकुंठातच येतो का वैकुंठ स्थितीतून इहलोकात येतो? वैकुंठ स्थितीतून देव खाली जरी आले तरी त्यांच्या स्थितीमध्ये काही बदल, काही फरक पडतो का? देव खाली येतात बरोबर आहे, पण त्यांच्या अवस्थेमध्ये कधी बदल होत नाही. याला कारण काय? यालाच अवतार म्हणतात. ज्यांच्या अवस्थेत, स्थितीत बदल होतो त्याला जन्म म्हटलं जातं. जन्म वेगळा आणि अवतार वेगळा. जन्माचा जर विचार करायचा झाला तर स्थित्यांतर होतं. जन्मामध्ये बदलय. जीव हा मुक्त होता, पण बद्ध झाल्यामुळे जन्म मरणात आला. देवाने कितीही देह स्वीकारले, जन्म स्वीकारले, अवतार स्वीकारले, तरी देवाच्या स्थितीमध्ये कसलाही बदल होत. मग देव एका वेळेला पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता, एका वेळेला दोन्ही सत्ता स्वीकारतात का? आता देवाच्या या अवताराचं जर आपण चिंतन करायला लागलो तर देव हा वैकुंठातून खाली येतो. उत्तम लोकातून खाली येणं, उत्तम लोकातून उत्तम लोकातच राहणं, उत्तम लोकातून इतर लोकांमध्ये येणं, उत्तम लोकातून अवस्था कायम ठेवून भक्ताच्या अवस्थेपर्यंत येणं, या प्रक्रियेला अवतार असं म्हटलं जातं. मग देव अवताराला येतात बरोबर आहे, पण अवताराला येण्याचं खरं कारण आणि सर्वांना सांगितलेलं कारण एकच आहे का वेगळं आहे? शास्त्रदृष्ट्या विचार केला, वाङ्मयीन दृष्ट्या विचार केला तर देव अवताराला का येतात याचं उत्तर सर्वांना पाठ आहे. धर्मरक्षावया अवतार घेसे. आज लक्षणं मांडायला लागले. आहे तुका भवे धर्म संस्था, आहे तुका भवे धर्म संस्था.
धर्माच्या रक्षणासाठी, धर्माच्या स्थापनेसाठी, धर्माच्या वृद्धीसाठी देव अवतार धारण करतात. मग आपल्याला या धर्म म्हणजे काय कळलं पाहिजे, मग त्याची वृद्धी, त्याची स्थापना, धर्माचं रक्षण. अलीकडच्या काळामध्ये धर्म हा शब्द एवढा खाली आणला आम्ही की त्याला कुठल्याही व्यासपीठावर नेऊन बसवलं, धर्म धर्म धर्म. पण आम्हाला सगळ्याला जो धारण करण्यासाठी महत्वाचा आहे त्याला धर्म म्हटलं जातं. आम्हाला सगळ्याला एकाच याच्यामध्ये जो बांधतो त्याला धर्म म्हणतात. सगळ्या फुलांना एकत्रित बांधणारी दोर आहे. दोरीनं सगळे फुलं एकत्रित केली जातात, तरी दोरीचं नाव न घेता त्याला हार म्हटलं. तिथं योगदान दोरीचं आहे. फुलं एकत्रित राहिली ती दोरीमुळं. दोरीची गाठ सुटली, फुलं एकत्रित राहत नाही. कशीही स्वैर निघायला सुरुवात होते. म्हणजे सगळ्या फुलाला एकत्रित कोण केलं? दोरीनं. तसं आम्हाला सगळ्याला जे एकत्रित करतो त्याला धर्म म्हणतात. या धर्माचं रक्षण झालं तर आपलं रक्षण आहे. धर्मो रक्षेती रक्षितः. आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. हा विचार खूप महत्वाचा आहे. पण अलीकडच्या काळात धर्म म्हटलं की राजकारण सुरू झालं. काही जणांनी धर्म विकतच घेतल्या पद्धतीनं विचार चालू झाला. पण धर्माच्या बाबतीमध्ये मानवता हा एकमेव धर्म आहे. या पृथ्वी तलावर मानवता हा धर्म घेऊन आमच्या जीवनाचा प्रवास झाला पाहिजे. परंतु आम्ही या धर्माला वेगळ्याच रूपाकडे नेलं आणि म्हणून या धर्माच्या रक्षणासाठी देवाचं येणं घडतं. नवे नवे संत महात्मे अवताराला येऊन काय करतात? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन करण्यासाठी संत महात्मे अवताराला येतात. देव सुद्धा अवताराला येतो. धर्मासाठी, धर्माची वृद्धी व्हावी, धर्माचा प्रचार प्रसार व्हावा, धर्म टिकावा, याच्यासाठी देवाचं येणं घडतं. मग देव अवताराला येऊन केवळ धर्माच्या अनुषंगाने राहतो का आणखीन काही देवाच्या अवतार कार्यात प्रयोजन आहे? हा विचार ज्या वेळेला आला त्यावेळेला त्याचं उत्तर महाराजांनी आपल्या समोर मांडलं. प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण. धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या बाळी
लक्षणा अभंगाच्या पहिल्या चरणात मांडलेली आहे. एक भक्तांचा सांभाळ आणि दुसरं धर्माचं रक्षण. भक्तांचा सांभाळ आणि धर्माचं रक्षण ही कारण दोन आहेत का एकच आहे? भक्ताचा सांभाळ करण्यात धर्माचा सांभाळ आणि रक्षण सहजच होत, वेगळं करावं लागत नाही. पण सांगत असताना मात्र वेगळा मुद्दा सांगितला. वेगळा मुद्दा सांगण्यामागचा हेतू काय, अवताराचं प्रयोजन सांगायचंय. आपण वारीला जातो, बाकी सगळ्याला सांगतो कुठं चालले, वारीला चालले, कुठं चालले, वारीला चालले. पण पंढरपूरला गेल्यानंतर पाहुण्या रावळ्याला भेटण्याचं कारण गुप्त असतं. आपण वारीला चाललो, वारीला चाललो, तिथं गेल्यावर पाहुण्या रावळ्याला भेटायला जातो, ते सुद्धा कारणच आहे. तुम्ही म्हणाल ते कारण कसं? त्यांना त्यांचा विसरलेला डबा बॅग मध्ये असतो. म्हणजे घरीच ठरलेले कारण काय आहे जायचं. पंढरपूरला जायचं कारण घरीच ठरलेलंय. विसरलेला डबा, विसरलेला चष्मा, विसरलेली वस्तू घेऊन आम्ही बॅग मध्ये ती घेऊन जातो. बॅग मध्ये आमच्या मालिका भेटत नाही, बॅग मध्ये ज्ञानेश्वरी मिळत नाही, पण पाहुण्या रावळ्याच्या वस्तू मात्र आपल्या बॅग मध्ये चालतात. जाऊ द्या, ठीक आहे. आपलं चिंतन चालू आहे की देव अवताराला येतात म्हणजे नेमकं काय करतात याचा विचार पाहत असताना त्यामध्ये 3 लक्षणं सांगितलेली आहेत. एक धर्माचं रक्षण, दुसरं भक्तांचा सांभाळ आणि तिसरं दुष्टांचा नायनाट. पण खरं कारण या 3 पेक्षा वेगळंच आहे. हे 3 सगळ्याला सांगायला कारण आहे, सगळ्यांच्या समोर मांडायचंय. कुठं चालले, कुठं चालले, सगळ्यांना सांगायला हे 3 कारण. कुठं निघाले, पंढरपूरला निघालो, पंढरपूरला निघालो. सांगण्याचं कारण, जाहीर करण्याचं कारण वेगळं असतं आणि न जाहीर करता सुद्धा कारण असतं, पण ते गुप्त असतं. तसं देवाचं सुद्धा 3 कारण जाहीर आहे. धर्माचं रक्षण जाहीर कारण आहे, भक्तांचा सांभाळ जाहीर कारण आहे आणि दुष्टांचा नायनाट जाहीर कारण आहे. पण देवासाठी म्हणजे देवाला तिथं आपल्या लोकांमध्ये, आपल्या स्थितीमध्ये भक्ती प्रेमाचा रस मिळत नाही, म्हणून देव अवताराला येतात. हे मुख्य कारण. मग देव यात एक शंका मांडतो, भक्ताचा सांभाळ भक्तांनी स्वतः करावा का भक्ताचा सांभाळ देवानी करावा? बघा, यामध्ये चिंतन मांडतो, माझ्या मूळ विषयाकडे येतो. एका वेळेला भक्त सूरदास आणि भक्त तुळशीदास हे दोघे निघाले होते आणि दोघे जात असताना गर्दीतून सूरदास हे दोन्ही डोळ्यांनी अंध आहे, पण ते बालकृष्णाचे भक्त आहे. भक्त तुळशीदास हे प्रभू रामचंद्रांचे भक्त आहे. तुळशीदासांच्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या विषयीचं प्रेम आहे आणि भक्त सूरदासांच्या अंतःकरणामध्ये बालकृष्णाच्या विषयी प्रेम आहे. दोघेही भक्तच आहे, दोघेही भक्ती करतात, प्रेम आहे. पण त्यांनी निवडलेली उपास्य देवता जी आहे ती भिन्न आहे. त्या दोघांच्या मध्ये ही भिन्नता पाहायला मिळते. दोघे जण गर्दीतून निघाले आणि त्या गर्दीमध्ये अचानक सगळेजण सैरा वैरा पळत सुटले. का सुटले? हत्ती येत होता आणि तो बिथरला होता.
त्यामुळं त्याच्या भीतीनं प्रत्येक जण धावत होत. या दोघांच्याही कानावर शब्द पडले, हत्ती विथरलेला आहे, हत्ती विथरलेला याय लागलेला. हे शब्द सुरदासांच्या कानावर आल्याबरोबर त्यांनी डोळे नसताना, अंध असताना सुद्धा धावाधाव सुरू केली. पण तुलसीदास महाराज तिथंच खाली बसले, मांडी घातली, डोळे बंद करून बसले. सगळी गर्दी इकडं तिकडं इकडं तिकडं धावू लागली. समोरून हत्ती येत होता, तो जवळ आला आणि तो हत्ती तुलसीदासांच्या जवळ येऊन शांत झाला आणि हत्ती माघारी निघून गेला. पुन्हा सगळी बाजारपेठ पूर्ववत झाली, प्रत्येक जण आपापल्या कामाला लागलेला आहे. तुलसीदास महाराज निघाले, त्यांना पुन्हा सुरदास महाराज भेटले. दोघांच्या मध्ये पुन्हा संवाद चालू झाला, चर्चा सुरू झाली. हत्ती आला होता, हत्ती आला होता. तुलसीदास महाराज हे सुरदासांना म्हणायला लागले की तुम्ही का धावत होता? तुम्हाला तुमच्या भगवंतावर विश्वास नाही का की तो माझं रक्षण करेल? कारण त्या देवाचं ब्रीद आहे. मागे पुढे उभा राहे जांभारे, 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 मागे पुढे उभा राहे जांभारे. सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळेत. तुलसीदास महाराज सुरदासांना म्हणायला लागले, देवाची प्रतिज्ञा आहे भक्ताचा सांभाळ करणं. देव आपला, तुमचा देव तुमचा सांभाळ करेल याच्यावर विश्वास नाही का? सुरदास महाराजांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. सुरदास महाराज तुलसीदासांना म्हणायला लागले, हत्ती तरी आला होता, त्या हत्तीच्या या सामान्य संकटातून स्वप्रयत्नानं जर आपल्याला बाजूला जाता येत असेल तर आपल्या किरकोळ संकटासाठी देवाला का संकटात टाकायचं? आपण स्वतः आपल्या संकटातून बाजूला व्हावं का देवाला संकटात टाकावं? आपल्याला संकटातून काढा म्हणून आपण बाजूला व्हावं. मग देवाने अवताराला येऊन भक्ताची संकट का बाजूला करावी? यातला महत्वाचा मुद्दा, भक्त कधीच आपली संकट देवाने बाजूला करावी अशी प्रार्थना करत नाही. म्हणजे भक्त हा आपल्या संकट मुक्तीसाठी देवाला संकटात टाकत, हा पहिला मुद्दा आहे. मग तुम्ही म्हणाल भक्त संकटात टाकत नाही तर देव त्यांचं संकट निवारण का करतो? देवालाही लक्षात येत नाही की त्याचं संकट निवारण देव का करतो. याच्यासाठी चिंतन मांडता येणार आहे चरित्राच्या माध्यमातून.
आपल्याला याचा विचार पाहता येणार आहे. एका वेळेला एका प्रधानजीला राजाने विचारलं की तुम्ही तुमचा देव सारखा अवताराला येतो असं सांगता, त्या देवाला बाकी मंत्रिमंडळ नाही का? स्वतःहून का तो खाली येतो? का अध्यक्षाने सगळी कामं करावी का बाकीच्या पदाधिकाऱ्यांना सांगावं? हा झाला नियम. पण बाकीच्या पदाधिकाऱ्यांना कामं सांगितल्यामुळे ती घरीच बसू नये म्हणून सांगितली जात नाही. हा त्यातला महत्वाचा विचार आहे. कामं सांगितल्यामुळे पदाधिकारी मंदिराकडं ट्रस्टकडं फिरकूच नाही असं होऊ नये म्हणून कामं सांगितली जात नाही. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. पण मंत्रिमंडळात मात्र असं घडत नाही. सगळ्याला कामं सांगावी लागतात. देव तसं का करत नाही? कारण देवाचंही मंत्रिमंडळ आहे. देवाच्या विभागातले स्वर्गातले अर्थमंत्री कोण? कुबेर. कुबेराकडं अर्थ खातं आहे. संरक्षण खातं कोणाकडं? गृह खातं कोणाकडं? ही सगळे खाते वाटप स्वर्गातला झालेला हे मंत्रिमंडळ आहे. मग या मंत्रिमंडळाकडून देव कामं न करून घेता आपणच स्वतः अवताराला का जाता? प्रधानजींनी सांगितले याचं उत्तर नंतर एखाद्या दिवशी देईन, आता देत नाही. कारण आता उत्तर दिलं तर आता उत्तरात शब्द असतील, पटायला जड जाईल. म्हणून काही मंडळी ताबडतोब काही प्रश्नांची उत्तरं देत नाही. त्याला कालावधी घालवतात आणि मग सप्रमाण सचरित्र उदाहरणाचंही पटवून देण्याचा प्रयत्न करतात. तेच काम प्रधानजींनी केलं. प्रधानजींनी राजकुमाराचा पुतळा तयार करायला सांगितला आणि पुतळा तयार झाल्यानंतर राजाला सांगितलं आपल्याला जलविहार करायला जायचंय. राजाला बरोबर घेतलं, काही दाशी बरोबर घेतल्या, राजकुमाराचा पुतळा घेतला. पण राजकुमार घेतले असं सांगत 4 चांगले पोहणारे बरोबर घेतले. नावेमध्ये बसून यांचा जलविहार सुरू झाला. नाव निघाली. नाव पाण्याच्या मध्यावर आल्याबरोबर प्रधानजींनी सांगितल्याप्रमाणे दासींनी राजकुमाराचा पुतळा पाण्यात टाकला आणि राजकुमार पडले असा आरडाओरडा सुरू केला. ताबडतोब राजाने पाण्यात उडी घेतली. राजाला पोहता येत नव्हतं तरी राजाने पाण्यात उडी घेतली. 4 पोहणारे चांगले घेतले होते. त्यांनी राजाला बाहेर काढलं, राजकुमाराच्या पुतळ्याला बाहेर काढलं. राजाच्या लक्षात आलं हा राजकुमार नसून राजकुमाराचा पुतळा आहे. असं मला का फसवलं? राजा रागाला गेला. प्रधानजींनी क्षमा मागितली आणि सांगितलं तुमच्या एका प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं होतं म्हणून हा प्रसंग मी घडवून आणला. प्रधानजी राजाला सांगायला लागले आपल्या बरोबर चांगले पोहणारे तुम्हाला माहित होतं तरी राजकुमार पडल्यानंतर त्यांच्याकडून राजकुमाराला आपण वाचू असं तुम्हाला का वाटलं नाही? तुम्ही का पाण्यात उडी घेतली? शिवाय तुम्हाला पोहता येत नाही तरी सुद्धा तुम्ही पाण्यात उडी का घेतली? राजाने सांगितले मी कधी पाण्यात उडी घेतली मलाच कळलं. त्याचप्रमाणे भक्त संकटात असताना भक्त देवाला संकटमुक्त करा म्हणून प्रार्थना करत नाही, पण भक्त संकटात असताना देव अवताराला कधी येतात हे देवाच्याही लक्षात येत नाही. देव अवताराला येतात ते भक्ताचं संकट घालवण्यासाठी येत असले तरी भक्ताला ते संकटच वाटत नाही. भक्त आपल्या स्वमहिमेत असतो, स्वस्थितीमध्ये असतो, स्वछंदामध्ये असतो, आपल्या स्व आनंदामध्ये असतो. त्यामुळं भक्ताला संकट वाटत नाही, पण देवाला मात्र माझा भक्त संकटात असावा असं वाटत नाही. म्हणून अवताराला येऊन तो
त्याला संकटमुक्त करण्याचा प्रयत्न करतो. आता यात आणखीन शंका. देव भक्ताला संकटमुक्त करतो म्हणजेच नेमकं काय करतो? भक्ताला ज्यांच्याकडून त्रास होतो अशा दुष्टाचा नायनाट करण्यासाठी तो प्रयत्न करतो. मग दुष्टाचा नायनाट करणं हे भक्तांचा सांभाळ आहे का? शंका आहे आपली, लक्षात येते का बघा. दुष्टांचा नायनाट करणं हाच भक्तांचा सांभाळ आहे का? का भक्तांची वृत्ती भक्ती टिकवणं हा भक्तांचा सांभाळ आहे? भक्ताची वृत्ती कायम टिकली पाहिजे. 24 तास आम्ही भक्तीमध्ये आपली वृत्ती टिकवतो का 2 तासाच्या भजनापुरती? 2 तासाच्या कीर्तनात वृत्ती त्या आकाराची बनली, 2 तासाच्या भजनात वृत्ती त्या आकाराची बनली. पण त्या 2 तासात सुद्धा आपला अभंग झाला की वृत्ती टिकते का? आपल्याला आपला अभंग म्हटला तरच भजन वाटत. आपल्याला जर अभंग म्हणायला नाही मिळाला तर ते भजन भजन वाटत नाही. मग आपलं ते भजन नाही, ती कला आहे. भजन म्हणजे सेवा. सेवा कानाद्वारे आत येऊ द्या, वाचेद्वारे येऊ द्या, इंद्रिय कोणतंही असो, सेवा सेवाच असते. आणि त्यामुळे भजन हे भजनच असतं. कलाकारांकडे मात्र पुढं मागं असतं. कलाकार जो असतो, दर्जेदार कलाकार हा पुढं म्हणतो, बाकी सगळे मागं पोरस म्हणतात. वारकऱ्यामध्ये पुढं म्हणा भजन आहे, मागं म्हणा भजन आहे, सगळंच भजन आहे. फक्त आपल्याला ते भजन भजन वाटलं पाहिजे. ज्या दिवशी मी म्हटलं तरच भजन असं न वाटता कुणी का म्हणेना, मला फक्त आनंद घ्यायचा आहे असं ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आपल्या खऱ्या भजनाला सुरुवात आहे. पुन्हा सांगतो, ज्या दिवशी कुणी का भजन म्हणेना, मला या भजनातला आनंद घ्यायचा हे ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी भजनाला सुरुवात आहे. मी भजनाचा शेवट म्हणेना. भजनाची सुरुवात वेगळी, भजनाचा मध्य वेगळा आणि भजनाचा शेवट वेगळा. चला ठीक आहे, काही मंडळींना यात शंका वाटेल, असं कसं काय? मग कोणीतरी पुढं म्हणावंच लागतं. कुणी पुढं म्हणायचं याचं नियोजन देव करतात, आपण करायचं नाही. आपण पंक्तीत बसल्यावर विचार करतो का वाढण्याचं काम कोणी करावं? जाऊ दे, आपण शेवटच्या पंक्तीला बसू म्हणतो का आपण? कुणी का वाढेना बसून घ्या, तसं कुणी का म्हणेना आपण आनंद घेऊ असं भजनात आपल्याला का वाटत नाही? याचं महत्वाचं कारण आपल्या भजनाला सुरुवातच नाही. आणखी पटवून देतो, मी पूर्वी हा विषय खूप मांडायचो कीर्तना, अलीकडे थोडा बंद केला होता. पुन्हा मांडायची वेळ दिसतीये आणि त्यामुळं मांडण्याचा विचार मनामध्ये येतोय. पुढं म्हटलेलं भजन ठरतच नाही. मी याला प्रश्नचिन्ह वगैरे दिलं नाही, डायरेक्टच वाक्य आहे. पुढं म्हटलेलं भजन ठरत नाही. का ठरत नाही? मी म्हणतो ही वृत्ती असते. आपला अहम जागा झालेला असतो. अहमनी केलेलं भजन भजन ठरत नाही, कर्म ठरेल. चांगल्या कर्माचं पुण्यरूपी फळ मिळेल, पण भक्तीचा मूळ आनंद मिळणार नाही. याचा अर्थ पुढं म्हणू नका असं मी म्हणे ना. मी म्हणतो ही वृत्ती संपून भजन केलं पाहिजे, तर ते भजन देवाला आवडणार ठरतं. यात माझं चिंतन चालू होतं. दुष्टांचा नायनाट केल्याने भक्तांचा सांभाळ का भक्ताची भक्तिरूपी वृत्ती टिकवणं हा भक्ताचा सांभाळ. देव हे करतो ते देव निर्गुणातून करतो का सगुणात निराकारातून करतो
का सगुण साकारातून करतो? देवाच्या 3 लक्षणं पाहतो आपण शास्त्रामध्ये. देव कसा आहे? निर्गुण निराकार आहे, सगुण निराकार आहे, सगुण साकार आहे. मग यामध्ये निश्चित कोणता देव अवतार घेऊन धर्माचं रक्षण, भक्तांचा सांभाळ करतो? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हा प्रश्न का निर्माण झाला? देवाच्या अवतार कार्याचं एक लक्षण आहे, तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार. मग देवाच्या अवतार कार्यात हे कारण नाही का? बघा, शंका पुन्हा मांडतो. तो आपल्याला पार घेऊन जातो, पहिला तीराला नेतो. कारण महाराजांची अनेक प्रमाणे, तारुबला पांडुरंग. तारू म्हणजे तारणारा, भला म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ तारणारा कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. तारू भला पांडुरंग, किती भला आहे पाव भिजवणे दियंग. तारू भला पांडुरंग. या भव नदीमध्ये पाय सुद्धा बुडू देत नाही. आता पाय या अवयवाचा उल्लेख का केला? भक्ताला काशीवर घेतल्यानंतर, कडेवर घेतल्यानंतर त्याच्या पायाचाच अवयव फक्त खाली राहतो, बाकीचे अवयव वर आहे. देव त्याला काखेमध्ये घेतो, भक्ताला काखेमध्ये घेऊन त्याला आपल्या कडेवर घेतो. त्याचा पाय खाली असतो, तो पाय त्या भव नदीतल्या पाण्यात बुडू देत नाही. एवढा भला हा तारू आहे. मग देवाच्या अवतार कार्यात हे कार्य नाही का? मग महाराजांनी धर्मरक्षा वयामध्ये हे का मांडलं? मग आता हा देव कोणता? भक्ताचा सांभाळ करणारा देव कोणता? धर्माचं रक्षण करणारा देव कोणता? दुष्टांचा नायनाट करणारा देव कोणता? काही जण म्हणतील देव एकच आहे. कोणता 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 म्हणून तुम्ही त्यांची संख्या वाढवायला लागलात का? मुळात देव एकच आहे. काही जण म्हणतील आमच्याकडं वार बदलला की देव बदलतो. सोमवारी वेगळा देव, मंगळवारी वेगळा देव, बुधवारी वेगळा देव, गुरुवारी वेगळा देव. वार बदलला की देव बदलतो. वार बदलला की देव बदलत नाही, आकार बदलतो. वार बदलला की देव बदलत नाही, आकार बदलतो. भजनात बसलं, कीर्तनाला उभा राहिलं की खडी जातं.
साखरेनं आकार बदलला फक्त, गोडी कायम आहे. कीर्तन संपलं, भजन संपलं की रवाळी साखर का? चहा करायचा आहे, चहा करायचा म्हटलं की ते चहाला लागणारी साखर रवाळी साखर आहे. आकार बदलला, रूप बदललं केलं, आतली गोडी कायम आहे. बरोबर आहे. पण तेच जर लक्ष्म्याचा पिरियड असेल, कार्यक्रम असेल, पिठी साखर, आकार बदलला, गोडी कायम आहे. आतली गोडी तिन्ही साखरेमध्ये कायम आहे, आकार भिन्न आहे. तसं तुम्ही सोमवार घ्या, बुधवार घ्या, वार कुठला का घेईना, देवाच्या आकारामध्ये भिन्नता, चैतन्यामध्ये भिन्नता नाही. याच्यासाठी एक लक्षण मानतो, अंतःकरणाची वृत्ती नेत्रातून बाहेर आली, अंतःकरणाची वृत्ती श्रोत्रातून बाहेर आली, अंतःकरणाची वृत्ती जिभेतून बाहेर आली, अंतःकरणाची वृत्ती नाकातून बाहेर आली. वृत्ती एकच आहे का बदलली? बघा लक्ष, वृत्ती एक आहे, पण आता तिने इंद्रियाचा स्पर्श केला की मात्र तिच्यामध्ये भिन्नता. वृत्ती जर डोळ्यामध्ये आली तर ती रूपच पाहणार, ती जर कानामध्ये आली तर शब्द ग्रहण करणार, ती जर वाचेमध्ये आली तर शब्द टाकणार, ती जर नाकामध्ये आली तर गंध स्वीकारणार. वृत्ती एकच आहे, इंद्रियाचे स्पर्श होईल त्या पद्धतीने काम आहे. असा देव एकच आहे, चैतन्य एकच आहे, पण आकारामध्ये आणि प्रयोजनामध्ये भिन्नता पाहायला मिळते. मग देव कधी धर्माचं रक्षण करतील, कधी भक्तांचा सांभाळ करतील, कधी दुष्टांचा नायनाट करतील, कधी भक्ताच्या भक्तीचं रक्षण करतील आणि कधी जीवाला भव नदीतून पार घेऊन जातील. आता मी कारण वेगवेगळी सांगितली, या वेगळ्या कारणांमध्ये भक्ताच्या अनुषंगांच्या कारणांचा विचार पाहताना भक्तांसाठी कोणी विरोधक शत्रू असतो का? नसतो. कोणत्या दुष्टाचा नायनाट करायचा? कोणत्या दुष्टाचा नायनाट करायचा? पण इथं दोन प्रकारामध्ये आपल्याला चिंतन पाहता येणार आहे. यामध्ये भक्तीला प्रतिबंध करणारे जे ते कुणी का असेना त्या भक्ताच्या दृष्टीनं ते दुष्ट आहे. यामध्ये काम विकार असेल, क्रोध विकार असेल, लोभ विकार असेल, मोह विकार असेल, मद विकार असेल, मत्सर विकार असेल किंवा अहंकार विकार असेल, हे भक्ती करू देत नाहीत, भजन करू देत नाहीत. मग आता भजन करू देत नाहीत म्हणून त्यांना बाजूला काढून भजन करायचंय का त्यांना बाजूला काढण्यासाठी भजन करायचं? महाराजांनी एक ठिकाणी लक्षण मांडलेलं आहे. तुका भरणे देह भरेला Hey!
आपल्याकडे वर्षातले एकदा रिकाम करतात घर. भाद्रपद महिन्यामध्ये पक्ष पंधरवाड्यात महाळ झाले की सगळ्यालाच काम लागतं. आपल्याला मंदिरात भजनाला आल्यानंतर टाळ घ्यावा ठेवावा वाटत नाही. ही सगळीच मंडळी भाद्रपद महिन्यात घरात काय करतात? सगळी काम करतात. कोण रंग द्यायचं काम करतं, कोण भांडी उतरायचं काम करतं, कोण डबे द्यायचं काम करतं, कोण डबे ठेवायचं काम करतं. पण भजनाला आल्यानंतर मात्र टाळ लागेवर लागतो. बरोबर आहे का? जाऊ द्या, ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपलं चिंतन साधूये. काम क्रोध केले घर रीते. घर रीत केलं. रीत शब्दाचा अर्थ रिकाम. घर रिकाम केल्यानंतर हा देह भरिला. आता भरला. भरायचा होता तर रिकाम का केलं? भरायचा होता आधी भरलाय, पण काय भरायचंय याच्यासाठी रिकाम केलाय. आता याच्यामध्ये काय भरायचंय? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते. काम क्रोध बाजूला काढण्यामुळे येणे सुसेवन झाले हाव भरे. आता मन हे त्या भक्तीला भजनाला नामाला हाव भरी झालं. नामस्मरण करायला एवढं हावहाव करू लागलं की त्याची लक्षणं महाराजांनी मांडली. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. आपलं इंद्रिय, आपली वृत्ती, आपलं मन हावहाव हावहाव करायला लागलं. का करायला लागलं? तर रित केलं, घर रिकाम केलं म्हणून हावहाव चालू झाली. मग ही हावहाव चालू झालेली जी हावहाव आहे ही घर रिकाम केल्यानंतर ते कशानं भरलं? तर विठ्ठलाने भरलं. म्हणजेच घर रिकाम केल्याशिवाय भक्ती टिकत नाही. मग ती भक्ती टिकावी, तो भक्ती रस आपल्याला मिळावा, हा भक्ती रस आपल्याला घेता यावा, याच्यासाठी आपल्या समोर चिंतन मांडलं जातं की ही भक्ती टिकण्यासाठी आपल्या समोर विचार मांडला. ही भक्ती टिकावी याच्यासाठी देव काय करतो? सांभाळ करण्यासाठी खाली येतो. आपण चिंतन करतोय, यामध्ये आपला विचार चालू आहे. घर रिकाम केलं, कसं रिकाम केलं, का रिकाम केलं, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये भक्तीचा रस जर घ्यायचा असेल तर भक्ती टिकली पाहिजे, भजन टिकलं पाहिजे.
आणि हे भजन टिकवण्याची जबाबदारी देवावर असते. मग देव काय करतो? अवताराला येतो आणि अवताराला येऊन त्याचा सांभाळ करण्याचा प्रयत्न करतो. अवताराला आल्यानंतर धर्माचं रक्षण करत असताना पोल्या पाळीसे भक्तजनाचा भक्ताचा सांभाळ हा खूप महत्वाचा आहे. महाभक्ताचा जर सांभाळ करायचा असेल तर देवाला दोन प्रकारातून सांभाळ करावा लागतो. एक बाह्य संकटातून भक्ताला बाजूला काढणं आणि दुसरं अंतर संकटातून बाहेर काढणं. बघा याच्यासाठी महाराजांचा अभंग आहे. रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग जग आणि मन अंतर्बाह्य. कधी मनाचा त्रास होतो, कधी जगाचा त्रास होतो, पण या दोन्ही त्रासामध्ये भक्ती टिकली पाहिजे. ही जबाबदारी भक्ताची का देवाची? भक्ताची असताना सुद्धा देव ही जबाबदारी स्वतःवर घेतो आणि त्या भक्ताला सहकार्य करतो. सहकार्य करण्यासाठी तो येतो. त्याच्या येण्याला अवतार म्हणतात. अशा अवताराची लक्षणा पाहत असताना देवाचे 24 अवतार श्रीमद भागवत ग्रंथात सांगितले आणि संतांनी 10 अवतार सांगितले. मग या 10 अवतारामध्ये आजचा जो अवतार आहे तो 8वा अवतार आहे. त्याचं आपल्याला चिंतन करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबार धर्मरक्षा वया अवतार गेसे आपुल्या पाळेसे भक्तजनांबरसे साठी जन्म जोशी दुष्ट निर्दाय लेखिती. अंबरीश राजासाठी भगवंताने हे 10 अवतार घेतले. या प्रमाणासाठी अंबरीश राजाचं चरित्र मांडावं लागतं. त्यावेळेला या प्रमाणाकडे आपल्याला येता येणार आहे. पण 10 मिनिट आपली शिल्लक आहे, त्यामुळं या चरित्राकडे आता जास्त जाणार नाही. आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अंबरीश नगरी, त्याला बार्शी म्हणतो. अंबरीश राजा हे 12 व्रत करतात. बारस व्रत जिथं केलं त्याला बारसी म्हटलं जात होतं. बारशी, पण बार्शी हे आपल्या अपभ्रंशानं नाव आलं म्हणून त्याला भगवंत नगरी असं सुद्धा म्हणतात. चला ठीक आहे, आपलं चिंतन चालू आहे आणि या चिंतनामध्ये देवाने 10 अवतार घेतले. त्या 10 अवतारामध्ये मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार आणि कृष्ण अवतार, हे 8 आहेत. 8वा अवतार म्हणजे कृष्ण अवतार आहे. 8वाच का? त्याला 8वावं म्हणून, या देवाला 8वावं म्हणून हा 8वा. त्याचं जर आठवण आपण करत राहिलो, स्मरण करत राहिलो तर जन्माची सार्थकता. पण त्याची किती आठवण करावी, कधी आठवण करावी, येईल त्यावेळी करावी असं नाही.
सतत आठवण करावी. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा. त्याला आठवलं पाहिजे. त्याची आठवण त्याचं स्मरण किती करावं कधी करावं. या वर्षीच्या कृष्णाष्टमीला आठवण केली की पुन्हा पुढच्याच वर्षी आठवण करावी. याच्यासाठी ज्ञानोबांनी खूप सुंदर लक्षण मांडलेलं आहे. अजपाजपणे उलट प्राणाचा तेथे हे मनाचा निर्धार असे. आपण श्वासाबरोबर त्याची आठवण केली पाहिजे. काही जण म्हणतील मग त्याची आठवण करायला लागल्यानंतर लौकिकाचं का. लौकिकाचा विचार करायला लागलो आपण तर आपण जीवदशेत आहे. आणि त्याच्या स्मरणाचा विचार करायला लागलो तर भक्त दशेत आहे. कुठल्या दशेत राहायचं हे आपण ठरवायचंय. आपल्याला जन्म मिळाला तो जीवदशेसाठी मिळाला नाही. आपल्याला जन्म मिळाला जीवदशा नष्ट करण्यासाठी. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेणे तू जोडसी नारायण. नाशे जीवपणा भवरोग. जीवपणा जीवदशा नष्ट करण्यासाठी दिली इंद्रिये हात पाय कान. आता या हात पाय कान हा क्रम का दिला. हाताने टाळी वाजवावी. पायाने सत्संगामध्ये जावं. कानाने श्रवण करावं आणि वाचेने त्याला आठवावं. कृष्ण परमात्म्याच्या बाबतीमध्ये आपल्या समोर विचार मांडला जातो की वसुदेवाने देवकी यांनी अगोदरच्या जन्मामध्ये तपश्चर्या करून देवाला प्रसन्न करून घेतलेलं होतं. देव प्रसन्न झाल्यानंतर त्यांना म्हणायला लागले तुम्हाला काय मागायचंय मागा. आपण देवाला मागणी करतो धनां देहि पुत्रां देहि. धन असेल पुत्र असेल संपत्ती असेल संसार असेल हे आपण मागतो. पण देवकी आणि वसुदेवाने देवाला मागणी केली तुमच्या सारखा पुत्र आम्हाला व्हावा. देवाने विचार केला माझ्यासारखा मी एकटाच आहे. माझ्या सारखा पुत्र म्हटल्यानंतर माझ्या सारखा देता येणार नाही म्हणून मीच येतो. देवानी पुढच्या जन्मामध्ये त्यांच्या पोटी जन्माला यायचं अवताराला यायचं ठरवलं. म्हणून वसुदेव आणि देवकी यांना वात्सल्य भावाचं प्रेम दिलं. आणि या वात्सल्य भावाच्या प्रेमामध्ये त्यांच्या उदरी जन्माला येण्या अगोदर कितवा नंबरनं ते आले 8व्याच जन्माष्टमीला अवतारामध्ये 8वा अवतार. देवकीच्या उदरी येताना सुद्धा क्रम बघितला तर 8वाच आहे. हा क्रम 8वाच आहे. देवकी आणि वसुदेव यांच्या बाबतीमध्ये चरित्र सांगितलं जातं. देवकीचे वडील देवक या देवकांनी आपल्या मुलीचा आपल्या कन्येचा विवाह वसुदेवांबरोबर लावला. वसुदेवाचा पुत्र म्हणून वासुदेव हे नाव आलं. हा पुत्र कुणाचा
वसुदेवाचा, म्हणून वासुदेव 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 म्हणा. हे वासुदेव कुठून आलं नाव? वसुदेवाचा आहे म्हणून. मग या वसुदेव आणि देवकीच्या विवाहानंतर वरात निघाली. त्या वरातीच्या रथामध्ये सारथ्यपण करायला लागले कंस. कंस हे सारथ्यपण करायला लागले, त्यांची वरात निघाली. आता त्यांचा हुंडा वगैरे मी कथेमध्ये नेहमीच अलीकडं सांगत आलोय. त्यांना त्यांच्या बरोबर कामाला 200 दाशी दिल्या होत्या देवकराला. आपल्या मुलीला तिकडं काम जास्त पडू नाही. आता सुद्धा तोच विचार करतात प्रत्येक. काम जास्त पडू नये, उलट नुकसान करताय तुम्ही तिचं. जेवढं मनुष्य जास्त काम करेल तेवढं शरीर चांगलं राहतं, आणि शरीर चांगलं राहिलं तरच जीवन चांगलं आहे. अलीकडं विचारच बदलून गेले. काम कमी, मग लग्न बघत असताना घरात किती माणसं आहेत हो? 8-10 जण आहे. मग नको तिथं द्यायला का? सगळ्याचं काम कुठं करतो? हे कोण विचार करतो? मुलीची आई. आईला काम करायचंय का मुलीला काम करायचंय? पण माझ्या मुलीला त्रास नको म्हणून देवकाने आपल्या देवकी बरोबर 200 दाशी दिल्या होत्या. त्या 200 दाशींना चला जाऊ द्या, विस्तार मोठा. आणि यामध्ये त्यांच्या वरातीला प्रारंभ झालेला आणि वरात निघाली. त्या वरातीमध्ये आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीतून कंसाला सांगण्यात आलं, देवकीच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र हा तुझ्या मृत्यूचं कारण ठरेल. ताबडतोब कंसाने आपली तलवार काढली देवकीला मारायला. तो पुढं सरसावून आला. वसुदेवाने त्यांना थांबवलं, समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू केला. तू शूरवीर आहे, योद्धा आहे, लढवय्या आहे, आणि त्यामुळे तो एका स्त्रीचा वध करू नको, तिच्या मृत्यूचं कारण ठरू नको, तुझी अपकीर्ती होईल. आणि त्यामुळे तुला जर यांच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझ्या मृत्यूचं कारण ठरत असेल तर तुम्ही तुला द्यायला तयार आहे. हे कारण हे बोलणं कंसाला पटलं आणि कंसाने देवकीला सोडून दिलं. पहिली संतती झाली. त्या संततीला वसुदेवानी कंसाकडे आणून द्यायला सुरुवात केली. कंसाने सांगितलं, माघारी न्या, घेऊन जा, कारण पहिल्याची मला भीती नाही, पहिल्यापासून मला मृत्यू येणार नाही, 8व्यापासून येणार आहे, तर पहिल्याला मी कशासाठी मारू? म्हणून त्यांनी ते परत पाठवल्यानंतर तिथं नारद महर्षी आले आणि दोघांचा संवाद सुरू झाला. या दोघांच्या संवादामध्ये नारद महर्षी सांगायला लागले, तू यांना माघारी पाठवलं, हा पहिला कशावरून? मोजणारा तू नाही, मोजणारा तू आहे. काय मोजतो? तो क्रम मोजतो. देवकीच्या पोटी जन्माला येणारा पहिला कोणता आहे, 8वा कोणता आहे, तो ज्याला पहिला म्हणायला लागला तो 8व्याकडून मोजायला लागल्यानंतर हा 8वा ठरणार आहे. त्यामुळे तो तुझ्या मृत्यूचं कारण ठरू शकतो. तू त्याला माघारी पाठवलं. ताबडतोब कंसाने त्याला बोलवून घेतलं आणि त्याला मारून टाकलं. त्या वेळेला वसुदेवाने देवकीला कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. तिथून पुढं संतती झाल्याबरोबर ती कंसाला आणून दिली जायची. 6 संतती जागेवर मारली. 7वी संतती मात्र भगवंतानी योगमायेला सांगितलं की या संततीला काढून तुम्ही गोकुळामध्ये वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी तिच्या गर्भामध्ये याचा प्रवेश करून द्या म्हटल्यानंतर योगमायेनं त्याचं नियोजन केलं आणि कंसाला सांगण्यात आले की तुमच्या भीतीनं गर्भ गळाला. पुढं देवकीला गर्भधारणा झाली आणि त्या गर्भधारणेनुसार कालावधी पूर्ण झाल्यानंतर श्रावण महिन्यामध्ये
रोहिणी नक्षत्रामध्ये श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये अष्टमी तिथीला रात्रीच्या वेळेला मध्यान्ह काळामध्ये पाऊस पडत असताना आता सुद्धा पाऊस देवाच्या अष्टमीचा दिवस आणि अशा मध्यरात्रीला अष्टमीच्या दिवशी भगवंताने जन्म धारण केला. अयोनी संभव प्रगटला राघव. हा परमात्मा आपल्यासारखा योनी संभव नाही, अयोनी संभव. कारण देवाचा अवतार, देवाचा जन्म हा प्रकृतीसारखा आपल्या जीवासारखा नाही आणि म्हणून त्याचं वर्णन केलं अयोनी संभव प्रगटला हा राघव. कृष्ण परमात्म्याने कारागृहामध्ये वसुदेव देवकींच्या उदरी जन्म घेतला. तो आजच्या मेतीला म्हणून आज पुष्पवृष्टी करण्याची पद्धत आहे. उठून उभे राहा. फुलं सगळ्याला मिळाली का? जागेवरूनच टाका, तिथे जायची काय गरज नाही. पुंडलिक वरदा हरी ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. राधा कृष्ण ज्ञानेश्वर बोले